हा एवढ्याशा गोष्टीनं मोहा पसरलाय माझ्या हा अरे काय सांगतोस म्हणजे जराशी गाडी स्क्रॅच झाली म्हणून तुला मालकाने शिव्या घातला. आणि मग रातच्या 2 वाजता कुठे बी सोडाय सांगते पुन्हा सकाळचं 6 वाजता बोलावते. अरे माणसानं काय झोपाय पाहिजे का नको. वाईज गाडी घासली की मला म्हणतंय तुला काय गाडी चालवता येत नाही काय बे. हा तुला सांगतो असला जिंदगीत मी माणूस कधी बघितलेला नाही. आहे का नाही. अरे त्या दिवशी आहे का नाही म्हणजे पायपात माझा पाय अडकला आणि मी भांगत पडलो. होय काय. त्या बागेतली सगळी फुलं चिराडली का नाही. अरे बापरे. अरे वसाडा माझ्यावर चिराडला आपला चिडला. अरे मला हात द्यायचा सोडून मला शिव्या घालायला माहिती आहे. काय बोलताय. आता तुला सांगतो आता सगळी बागेतली फुलं मी ओळखतो का नाही. मग काय. अरे हा वसाडा आहे का नाही मोबाईल वर इंग्लिश फुलं मला दाखवतो आणि काय नाही काहीतरी बोलत बसतो माहितीये तुला. तुम्हाला अशी पण त्यांची भाषा काय कळत नाही. काय करणार मला त्यांची आणि भाषा. मग मला माहितीये ना मला तर सहनच होत नाही सांगतोय तुम्हाला. कसं होईल? माझ्या जिभेचा जर ब्रेक सुटला ना हा तर मागच्या शिटव साहेबांचे काय दंगे चाललेले असतात ते मॅडमला सांगणारच आहे मी. मग बघा कसं हॉस्पिटलात जाऊन पार्क होतंय का नाही बघा तेवढं बघाच तुम्ही. अरे वसाड्या मला काय माहिती नाही आहे काय. तुम्हाला पण माहिती आहे. अरे मी परवा ना झारी ठेवा गेलो होतो ना तेव्हा दरवाजात जराशी फट होती. काय बोलताय. अरे हा आतमध्ये बाग फुलवीत होता. तेव्हा शपथ काय आहे बाईसाहेब बाहेर गेल्या ना की ह्याला भानच राहत नाही. काळातच नुसतं ती. आता मला सांग आपल्याला पण मन आहे का नाही. मग काय भावना आहे मग आतल्यात घुसमट होते ना. नाही मोरे मोरे काहीतरी केलं पाहिजे होतं. काय केलं पाहिजे? तसं नाही हे असं ऐकून घ्यायचं होय आपण. त्याला धडा शिकवायचा. धडा शिकवायचा. अरे काय होईल ते जायला आज काय पण होत येऊ दे. मी सांगतो ना तुला, आज काय बोलतच नाही मी. फालतुगिरी चालू बसर ना काय झालं? तू इकडेच आहे अजून. आता मालक येतील गाडी बिडी सगळी पुसून जायली का रे तुझी. चाल तिकडं न मोरे काही चाललं तू. काय झालं. तिकडं बाई देवघरामध्ये पूजेला बसलेत हार कुठं आहे. पटापट काम करा वासर चला. हा बघा गरिबांचा बावरची राजेश खन्ना. कानभर फोडू वासर काही पण बोल नका. काय? हो काका काय कान पड फोडीन. मॅटर बिटर काय झालंय ते माहितीये का तुम्हाला. माहितीये नाही माहिती ना. नाही. समजून घ्या ना काय झालंय ते. अरे त्याचा प्रॉब्लेमच आहे. काय तो वासाडा कधी समजून घेतच नाही. डायरेक्ट परफॉर्मन्सला उतरतो का. चालवी तुझ्या लक्षात नाही आला. नाही ना माझ्या लक्षात आलेलं आहे. काका तुम्ही समजून घेत जाऊ काय चाललंय कोण चाललंय कुठं चाललंय. का लावला आपला गाडीला स्टार्टर लागली गाडी हायवेला असं असतंय वे कुठं. बचून एकदम क्वाड्यात बोलू नका मना कळलेलं असं काहीतरी बोला. मला सांगा मालकानं आजपर्यंत काय केलंय. हा. अरे 2दा लिंबू सरबत घेतलंय रात्रीची अजून उतरलीच नाही त्याची. 3दा तो बाथरूम मध्ये गेलाय होतच नाही त्याचं नुसतं हातच आहे. हे चाललंय त्याचं सगळं. फटकी आली तुझ्यावर वासाडिया. अरे मालकानं आपल्यासाठी काय काय केला नाही असा विचारतोय ना. मालकाने आपल्यासाठी हा? ते मालकाने आपल्यासाठी काय बरं केलं. ना काय एवढा विचार करू नाही तुम्हाला काय आठवणारच नाही. मी सांगतो ना आपल्यासाठी काय केलं नाही त्यानं. आता कसं काय केलं नाही. नाही काहीतरी केलं. 24 तास आपण इथं काम करायचं आणि संडेला बी सुट्टी नाही होय. हा संडेला सुट्टी नाही. संडेला कुणाला तरी घेऊन येतोय जातोय लोणावळ्याला. आता त्यांनी तिथं आतमध्ये कार्यक्रम करायचा आणि आम्ही बाहेर काय घेरवर हात ठेवून बसायचं होय नुसतं. काय करायचं आम्ही नुसतं वेटिंग वर बसून राहायचं का? अरे तुझा मेल्या मरू दे. आता मी माली आहे का नाही. मग मला माल्याचं काम सोडून मला दारू आणाय पाठवतो. काय बोलताय. बरं मी काय म्हणतो दारू आणाय मला पाठवतो. मी कुठं नाही म्हणतोय पण त्यातली नकावडी मला द्या नको. बोललं पाहिजे रे बाबा मोरे घ्या एखादा पेट मग काय आहे महागातली दारू मला परवडत नाही ना. वाईट झालं काय फटकी येईल त्याच्यावर. अरे मग काय? हो पण वसरून आवरत चिडायला काय झालंय सकाळी सकाळी म्हणा. जाणीव. आता ही जाणीव कोण आहे. आपटू काय रे तुला इथल्या इथे. आपटू आपटा आपटा यांना आपटा तुम्ही. काय झाला. अरे आपल्यावर होणाऱ्या अत्याचाराची जाणीव झालेली आहे आम्हाला. म्हणजे तुमच्यावर अत्याचार झाले. मग? कुणी केलाय कंदी केलं म्हणा पहिले सांगा. अहो मालकानं आपल्यावर अत्याचार केलाय ना त्याची जाणीव झाली. काका जाऊ द्या मला सांगा तुम्हाला पगार किती आहे हो. हे बघ मालकाच्या अंडर चड्डीचं बिर्याण ना मांजा पगार मी कधीच कुणाला सांगत नाही. पण मी सांगणार. हा? मी माझा पगार सांगणार मग मला तिकडे ओढा झाला तरी चालतंय. अरे नको. मी सांगणार हो मला फक्त 15,000 पगार आहे. आवरे तुला पगार आहे. तुला
15,000 रुपये पगार आहे फक्त अरे मी तुझ्या अगोदर 5 वर्षापासून काम करतोय मला फक्त 12,000 रुपये पगार आहे रे वासुराव तुमचं दोघांचं सोडा मी 12 वर्षापासून त्याच्याकडे काम करतोय मला फक्त 8,000 पगार आहे 8,000 वासुराव आता मी सगळं सांगणार काय सांगा ब्रँड बिल्ड काय नाही हा? तो नाक्यावर जो टेलर आहे ना दिगू टेलर हा. चटरी पंढरी पॅन्ट घालतो तो आपला माल त्याच्याकडनं शिवून घालतो असला घालतो ब्रँडेड चेंटे खाली अरे कसं नाही कुठला ब्रँड आहे हिचा असला दिवस रात्र मी तिच्यासाठी काम करतो मी त्याला बोललो भाला माझा पगार वाढव मग? तर तो बोलतो तुझा पगार मी 6 वेळेला वाढवलेला आहे 50-50 रुपयानं 6 वेळा वाढवलाय मग यांचा फक्त 2च वाढवलाय मग पण मेल्या आमचा जो 2 वेळा पगार वाढवला ना तर 500 परमान तुझा 50 रुपये वाढवला नाही नाही त्याला सोडायचं नाही नाही. पण हे हरण्याचा हा, म्हणू दे. हा, हा, ते अरे जाऊ दे, आपल्या ते जाऊ पगारचा दे. सोड ह्याचा पगार आपल्यापेक्षा जास्त तुझा आहे पगार कसा जास्त वाचाऱ्या अरे माझा कुठं पगार जास्त आहे माझा पण कमीच आहे ना 15,000 पगार आहे तुझा अरे कमीच आहे की म्हणतो अयो. कमी नाही तर काय त्यासनी तिकडं लोणावळा बिनावळा फिरवायचं सतत कमीच आहे की पगार येऊ आणि मग कमीच आहे ना पगार बरं मला पगार काय माझ्या ड्रायव्हिंगचा मिळत नाही मग कसला त्या साहेबांच्या जी सिक्रेट लपडी आहेत ना ते लपवायचा मिळतो त्या तू पगार आहे काय आणि मग तिला बागत काही लपडी नाही ना त्याच्यामुळे माझ्याकडे काही शिकली हे बरोबर त्याच्यामुळे मला जरा पगार कमी आहे का नाही हे बरोबर. पण तुला लय पगार कमी आहे हो तसं माझ्याकडे पण काही सिक्रेट नाही त्याचं म्हणून तो हळूहळू मला वाटतं पगार वाढ अरे आहे तुझा आपण काय करू माहिती काय- 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 माझ्या डोक्यात आयडिया आपण ना तिघांनी एकत्र आलं काय? पाहिजे आणि त्यांच्या विरोधात संपच केला पाहिजे मी एक काम करूया आपण तिघांनी पण जाऊया आणि ते संप पुकारूया हो, काका तसं नसते हो तिघांनी जाऊन काय त्याच्या अंगावर जायचं थापडवल ना ते एकानंच जायचं कुणी जायचं पण आपल्यात मोठं कोण आहे मी मोठा आहे नाही मी मोठा आहे लय वर्ष झाली इथं काम कोण करतंय अरे मी आहे ना बाला तुम्ही आहे का नाही साहेबांच्या जवळ कोण आहे अरे काही विचारतो मी फार जवळचा मग आजपासून तुम्ही आमचं नेत तू आमचा लीडर ठीक आहे जरा अवरे दिवस मी काम करतो माझा पगार त्याने वाढवलं नाही मग? हमारी मांगे पुरी करो अरे हमारी मांगे आम्हाला सुट्टी द्या अरे हमारी मांगे बोला वासुदेव, हमारी मांगे अरे हमारी मांगे बोला ना वासुदेव, हमारी अरे काऊन बोंबलताय बे सकाळी सकाळी जीव चालला का हं? अरे काम बिमा करा ना अरे तू गाडी काढणार आहे ए, काका जा माझा मोबाईल घेऊन मोबाईल राहिला मध्ये जा बे. आम्ही नाही मोबाईल आणणार न कोण गाडी करणार नाही कामगारांच्या एक सुट्टीच्या जास्त जोरात बोंबलू नका पचकन वरदाशन हं? आवाज नाही करायचा ते बी कामात येणार नाही समजलं का मोबाईल आणा काका मधून चल निघाय अजिबात आम्ही मोबाईल आणणार नाही न काही आणणार नाही कोणी इकडून जाणार नाही इकडे सगळे थांबणार आहे आमचा पगार वाढ झाला तरच आम्ही इकडे थांबू नाही तर आम्ही नोकरी सोडून जाऊ ठीक आहे जा हा चलो तिन्ही जण निघा तुम्हाला हाकलला असं समजा गेट आउट चल घरी जा. एक मिनिट मी यांचं लीडर आहे तुम्ही असं आमच्याशी ओरडून बोलू शकत नाही तुम्ही आमच्याशी जबरदस्तीने बोलूच शकत अरे नाही हरण्या हा? ते आपले मालक आहेत का अरे ना वासऱ्या! तसं नव्ह त्यांना ओरडण्याचा अधिकार आहे आपल्यावर तर ओरडणारच ना आपल्याला अरे वसाऱ्या तू मालीस ना हो तुला तू दारू आणायला सांगतो तू बोल तू घाबरतो का मी हाय बोल दारू आणायला तुला त्रास होतो नाही नाही साहेबांनो मला कशाला त्रास होय नक्की? काय माझं कामच आहे का नाही हा. हो मालीचं काम काय दारूचं काम आहे शेवटी नोकरच का नाही मी तुमचा जसं फुलांना द्यावा लागते तशी मालकांना दारू लागते का नाही माझं काही नाही म्हणणं अरे काय. वसाऱ्या, काय काय नाही तुझं तू बोललास ना म्हणून ते दारू आणायला सांगतात मनात येत ना थोडी तू बोल ना अरे तू बोल ना वसाऱ्या सुट्टी भेटत 24 तास काम करतो सुट्टी भेटत नाही बोल तुला सुट्टी पाहिजे का रे सुट्टी पाहिजे का तुला कोण म्हणलं हा बोलतोय मला कशाला सुट्टी पाहिजे तेव्हा मग? मला एवढं चांगलं आहे ते आम्हाला कशाला सुट्टी बाबा आम्ही काय गाडी काढली लोणावळ्याला गेलो गाडी काढली बँगलोरला गेलो साहेब जातात आतमध्ये आम्ही आपलं घेरवर हात ठेवून बसतोय बाहेर आम्हाला काय लागतंय सुट्टी जायची तेव्हा अरे वसाऱ्यांनो आपल्या एकजुटीचं आपण तुम्ही बोललात ना आपण तिघे एकत्र आहोत म्हणून कधी कधी
आम्ही नाही बा बोललीला आम्ही कशाला बोलू साहेब आमच्यासाठी एवढं करतात आम्ही कशाला त्यांच्याबद्दल असं बोलू काहीतरी बाबा सगळे आपण तिघांनी एकत्र शपथ घेतली ना आपण अरे ऐक रे कवळा बोलतोय तू जाशील ना रे मरून हैं? ऐ, तुम्ही याच्या आंदोलनात आहे का नाही आम्ही नाही द्या बा शपथ नाही आमचं तुम्ही मेंबर आहे का याच्या युनियन? संबंधच नाही हो. नाही प्रेमानं बोलला असता ना तुझ्या पगार 4 पटीनं वाढवला असता पण तू आता नोकरी सोड हा? नाही तू जाय आता मालक आहे नाही तू निघ याला काढा बाहेर नाही नाही तू कपडे बिपडे आवरते वाले आणि निघ हे पाय मला ते नवीन घरगडी पाहिजे आता नाही, नाही, नाही 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 त्याला याच्यापेक्षा मी 4 पटीनं पगार वाढून देईन 32,000 पगार देईन नवीन घरगडी पाहणार मला पण नक्की नक्की साहेबांनो हो, हो. नाही नाही ऐका ना साहेबांनो ऐका हा. ना माझ्या मावशीचा पोरगा आहे दत्तू त्याला इकडे आणू काय हा ना नाही तसं ना मग तो इकडची गोष्ट तिकडे कधी करीत नाही अच्छा. तर तुम्ही दिगू टेलरकडे चड्ड्या शिवताना तो पण सांगायचा नाही नाही साहेब. दूर वय ना तर दुसऱ्या पायानं चेंगरून टाकीन तुला वळ तिकडे तू निघ आता नाही मालक एक गोष्ट करा काय साहेब? तुमचा ना 2,000 पगार वाढवतो साहेब पाय पाय धर. असू दे असू असं दे दोन- पण एक काम करायचं महत्वाचं 14 झाले येले डायरेक्ट बाहेर उचलून फेकायचं हा येले बाहेर काढा मी मोबाईल घेऊन येतो तडलोक हा दिसला नाही पाहिजे हा 2,000 पगार वाढवलाय तुमचा लक्षात घ्या माझा 10 रुपयांनी कमी करा पण माझा पगार वाढ